श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भगामोहन नगर परिसरातील शांतता भंग करणाऱ्या मुस्कान शेख हिच्यावर कारवाईची मागणी। सुलवाडे जामफळ धरणाचे बंद असलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणी। अभय महाविद्यालय परिसरातील संताजी नगरात घरासमोर उभ्या असलेल्या 5 दुचाकींना एकाने लावली आग। दोंदे कॉलनी येथील नवनाथ गोसावी यांच्या 15 वर्षीय मुलास अज्ञाताने फूस लावून पळवले, तक्रार दाखल। आणि पुण्यातील आंतरराज्यीय टोळीला शिरपूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केले जेरबंद। आता बातमी विस्ताराने। धुळे शहरातील नटराज चित्रपटगृहामागील भगामोहन नगर येथे राहणाऱ्या माजी नगरसेविका लक्ष्मी बागुल यांना जीवेठार मारण्याची धमकी देऊन परिसरातील शांतता भंग करणाऱ्या मुस्कान शेख हिच्यावर कारवाई करावी अशी मागणी लक्ष्मी बागुल व शेकडो महिलांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। धुळे शहरातील भगामोहन नगर परिसरात राहणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेविका लक्ष्मी बागुल यांना मारण्याच्या धमक्या देत परिसरातील शांतता भंग करणाऱ्या रुपाली निकुंभ उर्फ मुस्कान शेख हिच्यावर कारवाई करावी यासाठी लक्ष्मी बागुल यांच्यासह शेकडो महिलांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की भगामोहन नगर नटराज टॉकीज मागे धुळे येथे लक्ष्मी बागुल यांचे वास्तव्य आहे। त्यांच्या घराच्या मागील बाजूस राहणारी रुपाली निकुंभ उर्फ मुस्कान शेख ही महिला गेल्या 2-4 महिन्यांपासून किरकोळ कारणावरून सातत्याने वाद घालते, शिवीगाळ करून गंभीर स्वरूपाच्या धमक्या देते। दिनांक 3 मार्च दुपारी 1 वाजता खिडकीतून थोडंसं पाणी उडाल्याच्या कारणावरून तिने मोठमोठ्याने आरडाओरड करून शिवीगाळ केली। तुमच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून जीवेठार मारेल अशा धमक्या तिने दिल्या। आझादनगर पोलिसात तक्रार दिनांक 3 मार्च रोजी दिली। एनसी दाखल झाली असून त्या महिलेवर कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप झाली नाही। सदर महिला रात्री अपरात्री अनोळखी व्यक्तींना तिच्या घरी किंवा परिसरात बोलून आरडाओरड करते, अश्लील भाषेचा वापर करून परिसराची शांतता भंग करते। तिच्यामुळे आमच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। लहान मुलं आणि महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या महिलेच्या सततच्या धमक्या, भांडखोर वर्तन आणि परिसरातील शांतता भंग करण्याच्या कृतीमुळे आमच्या जीवितास आणि सुरक्षिततेस धोका निर्माण झाला आहे। म्हणून या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून रुपाली निकुंभ उर्फ मुस्कान शेख हिच्यावर कडक कारवाई करावी व मला व माझ्या परिसराला तसेच परिसरातील सर्व नागरिकांना संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे। यावेळी माजी नगरसेविका तथा माजी महापौर जयश्री राव, माजी नगरसेविका लक्ष्मी बागुल, दीप्ती जैन, मीना ओले, वर्षा मुसगे, कल्पना बांबरे, आशा चौधरी, मीना जैन, चित्रलेखा बागुल, मंगल वाघ, पूजा बागुल, ज्योत्स्ना जैन, पुष्पा धनगर, उज्ज्वला धनगर, सीमा नेरकर, गायत्री मुसगे, मंगला जैन, राजश्री जैन, सोनल वर्मा, कल्पना बांबरे, पुष्पा धनगर, गायत्री धनगर, नीरम दोशी, नंदिनी बोरा, अमृता नागमोती, साक्षी शर्मा, नीना पुरोहित, सुनीता सुपेकर, साधना कासार, सुवर्णा येवले, वैशाली पाटील, अलका सोनार, सुशीला माळी, सुनंदा मिस्त्री, शुभांगी पाटील, हिराबाई जाधव, सीमा नेरकर, मनीषा चौधरी, वैशाली सोनार, मालुताई पाटील आदी उपस्थित होते। खरकर नगर येथे एक रहिवासी जी हिंदू आहे परंतु तिने मुस्लिम धर्मीयाशी लग्न केलेलं आहे, रुपाली मुस्ताक शेख उर्फ निकुम या महिला गेल्या कित्येक दिवस झाली ही महिला वाखरकर नगर परिसरातील नागरिकांना, त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना त्रास देत आहे। त्या ठिकाणी मुस्लिम धर्मीय लोकांना तिच्या घरी बोलवून एक मुस्लिम धर्माचा प्रचार तिच्या माध्यमातून चालू आहे आणि हिंदू लोकांना कशा प्रकारे त्रास दिला जाईल आणि या ठिकाणून घरं खाली करतील यासाठी ती दिवसेंदिवस तिचा त्रास हा वाढलेला आहे। परंतु गेल्या कित्येक दिवसापासून ही घटना चालू असताना नागरिक घाबरत होते आणि जर पुरुष गेले तर पुरुषांच्या नावाने त्या ठिकाणी ती बदनामी करत होती। हे पाहून मुस्लिम आणि हिंदू धर्मियांमधला तेढ वाढत चाललेला आहे। आता देखील तिची अति झालेली आहे आणि या ठिकाणी त्याच प्रभागाच्या माजी नगरसेविका लक्ष्मीताई दिनेश बागुल यांनी कालच आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिलेली आहे। सदरू महिला जी आहे रुपाली मुस्ताक शेख ही त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना अश्लील शिवीगाळ करते, त्यांच्या येता जाता व्हिडिओ काढते आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या ज्या महिला आहेत तसेच लहान 5 वर्षापासून तर मोठ्या पुरुषांपर्यंत ती नेहमी त्यांना पाहून अश्लील हावभाव करते, अश्लील शिवीगाळ करते आणि हे पाहून जणू त्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जी भीती त्या नागरिकांमध्ये झालेली आहे त्या भीतीपोटी तिची एक दहशत बघायला मिळते आणि त्या दहशतीचं रूपांतर आज या ठिकाणी त्या प्रभागातील त्या परिसरातील महिलांनी आवाज उठवलेला आहे। तिचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि जी महिला त्या घरात राहते ते घर देखील भाड्याचं आहे। तिच्यामुळे मागेच तिच्या भावाने आत्महत्या देखील त्या घरात केलेली आहे। इतका त्रास त्या महिलेचा दिवसेंदिवस
त्या परिसरातील नागरिकांना वाढत चाललेला आहे। त्यामुळे या महिलेवर कालच आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। आज त्या वाकरकर नगरमधील सर्व नागरिक बंधू आणि भगिनी आज एसपी साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे आणि एसपी साहेबांना सांगून अशा महिलेला त्वरित जे तिचं भाड्याचं घर आहे ते खाली करावं आणि त्या ठिकाणी तिच्या जाचापासून त्या नागरिकांची सुटका करावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे। या ठिकाणी प्रभागाचे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नगरसेविका लक्ष्मीताई बागुल तसेच भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी दिनेश भाऊ बागुल आणि सर्वच रहिवाशांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे। एसपी साहेब नक्कीच तिचा बंदोबस्त करतील ही आम्हाला सुरवाडी जामफळ धरणाचे बंद असलेले काम त्वरित सुरू करून योजना कार्यान्वित करावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। सुलवाडे जामफळ धरणाचे बंद झालेले काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की सुलवाडे जामफळ उपसा जलसिंचन योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांना जामफळ धरणातून 728 किलोमीटर लांबीच्या भूमिगत पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे। या योजनेमुळे तालुक्यातील 10,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून धुळे तालुक्यातील काही गावांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। सुलवाडे जामफळ सिंचन योजना 1.5 ते 2 वर्षापासून बंद असल्याने या योजनेचे 75 ते 80% काम झालेले आहे। पाईपलाईनद्वारे शेतीपर्यंत पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। तरी 2 वर्षापासून सुलवाडे जामफळ सिंचन योजना का बंद आहे? धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, आमदार, खासदार व जनतेचे प्रतिनिधी यांनी लक्ष देऊन योजना कार्यान्वित करावी व शेतकऱ्यांचा उद्योग व्यवसाय पाण्याचा प्रश्न सुटून नवनवीन योजना सुरू होतील। आपल्या देशाचे पंतप्रधान यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देऊन अधिवेशनात आमच्या सुलवाडे जामफळ सिंचन योजना सुरू करतील अशी आम्ही आशा बाळगतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील, दगा पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, उंजू पाटील, अनिल पाटील आदी उपस्थित होते। मंडळी, आज आपण पाहू शकता सुलवाडे जामफळ धरण जे आहे त्या जामफळ धरणापाशी मी आज आलेलो आहे। आज आपल्या जे ठेकेदार आहेत केंद्र शासनाने व राज्य शासनाने जे आपलं जामफळ धरण शिंदखेडा आणि धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनण्यासाठी आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता नळडाणा MIDC या उद्योगाला पाणी आणि शेतीला पाणी यासाठी आपल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ही योजना 2019 पासून कार्यान्वित केलेली आहे। या योजनेचं आज जवळपास 80% काम झालेलं आहे। फक्त थोडं म्हणजे काम बाकी आहे। ते काम का बाकी आहे की या धरणाला काळा मातीचा गाळ लागणार आहे। तो गाळ उपलब्ध नसल्यामुळे त्या धरणाचं काम बंद आहे। तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जिल्हाधिकारी साहेब, पालकमंत्री साहेब, आमदार साहेब, तुम्ही लवकरात लवकर या ठेकेदाराला सांगा की आमचं हे जे काम आहे इथूनच 15 किलोमीटर सोनोद धरण आहे, त्या सोनोद धरणाचा खाली होते त्या सोनोद धरणाचा गाळ तुम्ही टाका आणि जी पाईपलाईनद्वारे जी योजना सुरू झालेली आहे शिंदखेडा तालुक्यात ती योजनाला पण याचा फायदा येत्या जून पासून तरी व्हायला पाहिजे। नाही तर एवढा खर्च शासनाने केलेला असून या खर्चाचा आउटपुट तरी दिसायला पाहिजे, तसं होत नाही। यासाठी आणि आमच्या धुळे तालुक्यातील जे गावं आहेत त्या गावांना पण या योजनेचं पाणी जायला पाहिजे ही आपण आमच्या लोकप्रतिनिधींना आम्ही विनंती करतो आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब आमच्या धुळे जिल्ह्यावर थोडं लक्ष असू द्या। वंदे मातरम। आमच्या गावापासून काही अंतरावर हे धरण आहे। आमची मागणी होती 20 वर्षापासून की धरणाची उंची वाढली पाहिजे। धरणापासून आज जवळजवळ 100 गावांना फायदा होणार आहे, 1000 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्या गोष्टीचा। परंतु 6 वर्षापासून काम एकदम व्यवस्थित होतं। आता एक लोकसभा झाली, आमचे खासदार बदलले, खासदार बदलल्यापासून काम एकदम ठप्प झालेलं आहे। म्हणजे पैसा असून काम होत नाही या गोष्टीचं आम्हाला शेतकऱ्यांना दुःख आहे। म्हणून आम्ही विनंती करतो देवाभाऊंना, पैसा आहे तुम्ही ऑर्डर करावी, काम चालू करावं आणि जून महिन्यापर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे काम पूर्ण झालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे। ईश्वर पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटना। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या सुलवाडे जामफळ धरणाचं काम जे 1 ते 1.5 वर्षापासून बंद आहे ते सुरू करण्यासाठी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार आणि याच्यात एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आमचे जोपर्यंत 10 वर्षाचे खासदार होते सुभाषदादा भामरे तोपर्यंत धरणाचं काम जोरात सुरू होते। खासदार पराभूत झाल्यानंतर आज ते खासदार पराभूत झाल्यामुळे धरणाचं काम बंद आहे। 70 ते 80% धरणाचं काम झालेलं आहे। गाव पातळीवर पाईपलाईनचं कामं जोरात सुरू आहेत पण धरणात पाणी नाही। फक्त 20% कामासाठी
प्रशासनाने व शासनाने या अधिवेशनामध्ये आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न होतं की आम्ही सुरवाडी जामफळ धरणाच्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करू बुवा, ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या इथले राज्यकर्ते आज सत्तेवर असणारे आपले देवाभाऊ माननीय श्री मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आमच्या धुळे जिल्ह्यावर लक्ष द्यावे आणि आमचं शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करावे. येत्या जून महिन्याअखेरपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचायला पाहिजे. धरणात पाणी नसल्यामुळे योजना बंद आहे. त्याच्यावर आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो, निवेदन दिलं आहे की आपले लोकप्रतिनिधी अधिवेशनात आमचा मुद्दा उपस्थित करून शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी विनंती करतो की आपण हे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे. वंदे मातरम. धुळे शहरातील अभय महाविद्यालय परिसरातील संताजी नगरात घरासमोर उभ्या असलेल्या 5 दुचाकींना आग लावून मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील अभय महाविद्यालय परिसरातील संताजी नगरात घरासमोर उभ्या असलेल्या 5 दुचाकींना आग लावून मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की अभय महाविद्यालयामागील संताजी नगर परिसरात राहणारे भरत दशरथ चौधरी यांच्या दुचाकी नेहमीप्रमाणे घराबाहेर उभ्या होत्या. दिनांक 3 रोजी मध्यरात्री अचानक दुचाकींना आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ आरडाओरडा करत चौधरी यांना जागे केले. अंगणात उभ्या असलेल्या दुचाकींनी क्षणात पेट घेतल्याने त्यांच्या घरासमोर मोठी आग भडकली. चौधरी यांच्यासह शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने 4ही दुचाक्या पूर्णतः जळून खाक झाल्या. घटनेची माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. दरम्यान या घटनेमुळे संताजीनगर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मध्यरात्री कोणीतरी जाणीवपूर्वक आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान ही आग परिसरातीलच रवींद्र काळू पिंगळे याने लावल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले असून वैयक्तिक खुन्नस किंवा परिसरात दहशत निर्माण करण्याचा हेतू या घटनेमागे आहे का याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी भरत चौधरी यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रवींद्र काळू पिंगळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार हे करीत आहेत. मी भरत दशरथ चौधरी अगरबत्तीचा व्यवसाय करतो आणि आपला उदरनिर्वाह होतो. राहायला संताजीनगर आबे कॉलेज प्लॉट नंबर 85. आमच्या घरी होळीच्या दिवशी पहाटे 2-2:30च्या दरम्यान एक रवींद्र काळू पिंगळे म्हणून एक आरोपी त्यांनी आमच्या घरासमोर लाईटच्या साहाय्याने 5 मोटरसायकली जाळून टाकल्या आणि त्याला पहाटे पोलिसांच्या ताब्यात अटक करण्यात आली. एक रॉयल एन्फिल्ड बुलेट गाडी आहे, 2 ॲक्टिवा आहे, एक स्प्लेंडर आहे आणि एक स्कूटी टेप म्हणून गाडी आहे. अशा 5 गाड्या जाण्यात आल्या आणि सदर आरोपीला पोलिसांनी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी पूर्ण संताजीनगरचे परिसरातील लोक परेशान आहे. त्यांनी बी एक नवीन अर्ज त्यांना दिलेला आहे आणि तो अर्ज पण पवारसाहेब PSI यांना ताब्यात देण्यात आलेला आहे. तरी त्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि आमची नुकसान भरपाई करून मिळावी. आमचं जवळजवळ 5-6 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे साहेब आणि ती नुकसान भरपाई मिळून द्यावी ही शासनाकडे नम्र विनंती करतो. धुळे शहरातील दोंदे कॉलनी येथील नवनाथ गोसावी यांच्या 15 वर्षीय मुलास अज्ञाताने फूस लावून पळून नेले असल्याची तक्रार नवनीत गोसावी यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. धुळे शहरातील देवपुरातील दोंदे कॉलनी प्लॉट नंबर 65 येथे राहणारे नवनीत रणछोड गोसावी यांच्या 15 वर्षीय लहान मुलगा धवल गोसावी यास अज्ञात इसमाने फूस लावून पळून नेल्या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नवनीत गोसावी यांचा मुलगा धवल गोसावी वय 15 हा वलवाडी भागातील चावरा हायस्कूल येथे 8वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे व तो दररोज शाळेत ये जा सायकलीने करत असतो. दिनांक 4 रोजी सकाळी 7 वाजता सुमारास धवल हा सायकलवर चावरा शाळेत जाऊन येते असं सांगून गेला, परंतु त्याची शाळा ही नेहमीप्रमाणे 12:20 सुटते. तो घरी 1:15 वाजेपर्यंत परत येतो, परंतु वेळ झाला म्हणून मुलगा धवल हा घरी परत न आल्यामुळे त्याची चावरा शाळेत जाऊन चौकशी केली असता मुलगा धवल हा शाळेत आलाच नसल्याची माहिती उघड झाली. त्यामुळे गोसावी व नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात तसे त्यांच्या नातवंडांकडे व मित्रांकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही. म्हणून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात नवनीत गोसावी यांच्या तक्रारीवरून धवल यास
अज्ञात इसमाने फूस लावून पळून नेल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. धवलचा रंग गोरा असून उंची 5 फूट 5 इंच आहे. बांधा मध्यम, चेहरा लांब, नाक सरळ, डोळे मध्यम, केस काळे लहान, कपडे चावरा इंग्लिश मीडियम स्कूलचा ड्रेस परिधान केलेला आहे. तरी सदर त्याच्यासोबत निळ्या रंगाची स्कूल बॅग तसेच स्पिरिट कंपनीची निळा व काळ्या रंगाची सायकल तसेच मानेवर काळ्या रंगाचे लासन, भाषा ऐराणी, मराठी, हिंदी व इंग्लिश बोलतो. तरी वरील वर्णनाचा मुलगा आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पश्चिम देवपूर पोलिसांनी केले आहे. सकाळी 7 वाजेपासून शाळेत गेलेला आहे. अद्याप आलेला नाहीये. भरपूर बहीण चालले. कृपया कोणाला आढळल्यास त्वरित संपर्क करा. नवनीत गोसावी, इयत्ता 8 तुकडी को 14-15 वर्षाचा मुलगा आहे. हा 7 वाजेपासून गेलेला आहे. अजून आलेला नाही. कोणाला आढळल्यास कृपया संपर्क. मध्य प्रदेशातील सेंधवा येथील फ्लोअर इंडस्ट्रीज कारखान्यात 3 मार्चच्या पहाटे पारेकऱ्याला मारहाण करीत लुटमार करून पळालेल्या पुण्यातील आंतरराज्यीय टोळीला शिरपूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले. मध्य प्रदेशातील सेंधवा येथील फ्लोअर इंडस्ट्रीज कारखान्यात 3 मार्चच्या पहाटे वॉचमनला मारहाण करून लुटमार करून पळालेल्या पुण्यातील आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात शिरपूर तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे. सेंधवा पोलिसांच्या माहितीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी आपल्या पथकासह महामार्गावर तातडीने नाकाबंदी करत हा स्टाईल थरार संपुष्टात आणला. या संयुक्त कारवाईत पोलिसांनी सुरुवातीला पाठलाग करून चोरीच्या सियाज कारसह फिरोज सय्यद याला ताब्यात घेतले. मात्र लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधील इतर साथीदारांनी पोलिसांना पाहताच सावळदे गावाजवळील तापी नदीच्या दिशेने धूम ठोकली. यावेळी सावळदे, कुरखळी आणि थाळनेर येथील जागरूक ग्रामस्थांनी पोलिसांना मोलाची साथ दिली. नदी काठावरील या थरारक पाठलागात ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी विशाल दामोदरे, रमेश करडे, श्याम साळुंके आणि संतोष शिवरकर या उर्वरित 4 आरोपींना शिताफीने बेड्या ठोकल्या. या धडक कारवाईत पोलिसांनी 2 कार, 37 किलो सुगंधी तेल, 5 मोबाईल, चंदनासह निंबाचे लाकूड आणि रोख रक्कम असा एकूण 19,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरपूर पोलिसांच्या आणि ग्रामस्थांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज दिनांक 3/3/26 रोजी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास सेंधवा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी शिरपूर तालुका व शिरपूर शहर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना कळवले की त्यांच्या हद्दीतील फ्लोअर इंडस्ट्रीज सेंधवा या ठिकाणी अगरबत्ती व सुगंधी द्रव्य बनवण्याचा कारखाना आहे. तेथील वॉचमन व 5 मजुरांना अज्ञात 6 ते 7 इसमांनी कंपनीमध्ये प्रवेश करून त्यांना मारहाण करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील अंदाजे 1 लाख रुपये रोख, 3 मोबाईल तसेच 10 लाख रुपये किमतीची सियाज कार हिसकावून घेऊन गेल्याचे माहिती दिली व ते आरोपी शिरपूरच्या दिशेने निघून गेल्याचे कळवले. त्यानुसार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तसेच पोलीस निरीक्षक किशोर परदेशी शिरपूर शहर यांनी आपापल्या हद्दीत नाकाबंदी केली असता त्या नाकाबंदीमध्ये शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की यातील चोरलेली सियाज कार ही बोर्डी गावाच्या दिशेने निघून गेलेली आहे. तर कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून सदरची सियाज कार MP13 ZR 8510 अंदाजे 10 लाख रुपये किमतीची सियाज कार व 1 आरोपी यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले व त्यातील 2 आरोपी हे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा पाठलाग केला परंतु मिळून आले नाही. त्यानंतर सदर गुन्ह्यातील 1 लाल रंगाची स्विफ्ट कार ही शिरपूर शहराच्या दिशेने येत असल्याबाबत तालुका पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांना माहिती मिळाल्यावरून डीबी पथकाने वाघाडी टी पॉइंट या ठिकाणी नाकाबंदी केली असता 1 लाल रंगाची स्विफ्ट कार जोरात शिरपूर शहराच्या दिशेने आलेली होती. त्याला शिताफीने डीबी पथकाच्या मदतीने सावळदे गावाजवळ तापी नदीच्या किनारी त्या ठिकाणी ती कार मिळून आली. कारमधील आरोपींनी कार त्या ठिकाणी लावून पळ काढला होता. सदर डीबी पथकाने स्थानिक सरपंच सचिन राजपूत सावळदे व मुकेश धनगर कुरखळी तसेच मयूर राजपूत दैवत आबा कोळी थाळनेर यांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या मदतीने 4 आरोपींचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतलेले आहे. सदर गुन्ह्यामध्ये विशाल दामोदर वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे, रमेश बापू करडे
वय 52 राहणार केळगाव तालुका दौंड, श्याम तानाजी साळुंके गोली वस्ती रोड हडपसर पुणे, संतोष अण्णा शिवरकर वय 30 बोरी पारधी तालुका दौंड असे 4 इसम ताब्यात मिळून आले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. सदर गुन्ह्यात आरोपितांकडून 5 लाख रुपयाची लाल रंगाची मारुती स्विफ्ट कार, 30,000 रुपये रोख रक्कम, 40,000 रुपयाचे 4 अँड्रॉइड मोबाईल तसेच 37,000 रुपये किमतीचा 4 ड्रम सुगंधी तेल तसेच 1,000 रुपये किमतीचे 8 जातीचे लाकडे व त्यामध्ये चंदन तसेच लिंब ही लाकडे मिळून आली. टोटल सदर गुन्ह्यातील आरोपितांकडून 19,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या डीबी पथकाने माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे व अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे यांच्या पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर भगामोहन नगर परिसरातील शांतता भंग करणाऱ्या मुस्कान शेख हिचेवर कारवाईची मागणी. सुलवाडे जामफळ धरणाचे बंद असलेले काम त्वरित सुरू करण्याची मागणी. अभय महाविद्यालय परिसरातील संताजी नगरात घरासमोर उभ्या असलेल्या 5 दुचाकींना एकाने लावली आग. दोंदे कॉलनी येथील नवनाथ गोसावी यांच्या 15 वर्षीय मुलास अज्ञाताने फूस लावून पळवले, तक्रार दाखल. आणि पुण्यातील आंतरराज्यीय टोळीला शिरपूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केले जेरबंद. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.